नमस्कार, आपण पाहत आहात SK न्यूज। आजच्या ताज्या घडामोडी याप्रमाणे। सोलापूर लेडीज टेलर असोसिएशन यांच्यातर्फे पूर्व विभाग दत्त मंदिर दत्तनगर येथे 4व्या वर्धापन दिनानिमित्त वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यामध्ये अध्यक्ष म्हणून नरेश विठ्ठल कुलप्याक, उपाध्यक्ष जिंदम विनायक सर, सचिव पुंडलिक पगडीमल सर, सहसचिव अरुण मॅकम सर, खजिनदार सुंदरम मॅकल, सहखजिनदार अशोक बाहेती, सल्लागार व संचालक मंडळावरील मान्यवर आणि निवड झालेल्या लोकांना सदर प्रसंगी पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच नूतन अध्यक्ष म्हणून नरेश विठ्ठल कोलप्याक यांची निवड करण्यात आली। हे कार्यक्रम दत्त मंदिर येथील पूर्व विभाग दत्त मंदिर हॉलमध्ये साजरा करण्यात आला। विधी तज्ञ राजेंद्र चव्हाण सदरच्या कार्यक्रमास नूतन अध्यक्ष विनायक कोलप्याक यांनी मार्गदर्शन केले। आज लेडीज टेलर असोसिएशन सोलापूर 4थ्या वर्षी पदार्पण झाल्यामुळं वार्षिक मीटिंग आणि तसेच नूतन पदाधिकारी त्यांचे सत्कार करण्यात आले। तसेच आपल्या भविष्यामध्ये आम्हाला शासन दरबारी 60 वर्षापुढील त्यांना पेन्शनसाठी शासन दरबारी आम्हाला काहीतरी योजनासाठी ते पाठपुरावा करण्यासाठी ते आणि आमच्या फॅशन डिझायनिंग कोर्स करण्यासाठी ते सुद्धा आम्ही करणार आहोत भविष्यामध्ये। 4वा वर्धापन दिनानिमित्त लेडीज टेलर असोसिएशन सोलापूरचे लेडीज टेलर असोसिएशन सोलापूरचे आम्ही मागणी करत आहे की जसे बांधकाम मंडळ हे स्थापन केलेलं आहे, बांधकाम कामगार मंडळ कसं स्थापन केले आहे तसं टेलर कामगार मंडळ हे स्थापन करून त्याचे बहुतांश हे उपभोग त्यांना द्यावे असं आमची विनंती आहे। लेडीज टेलर असोसिएशनचं आज 4था वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। तर 100-150 लोकांचा आपण सभासद आहेत। फेब्रुवारी 28 तारखेला जागतिक लेडीज टेलर दिनानिमित्त 60 वर्ष पूर्ण झालेल्या टेलर बांधवांना आम्ही त्यांना मानचिन्ह देऊन सत्कार करणार आहोत। तरी आपल्या ज्या टेलर बांधवांनी आमच्याकडे त्यांचे नावं सोपवावे असं त्यांना विनंती करतो। 7 वर्ष